सो लास्ट लेक्चरला आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स आणि हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स चे 2 पार्ट बघितले. त्यामध्ये बेसिसिटी ऑफ अमाइन हा एक मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन पण आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. काय बघणार आहे? हॉफमन्स what Hoffman's elimination reaction. That's very interesting to understand Hoffman's elimination reaction. काय असते बघा, Hoffman's elimination reaction is applicable for quaternary ammonium salt. आता इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N प्लस इथं CH2 इथं CH2 ऐवजी मी इथं घेते CH3 घेते राहिलेले. CH3 किती टाइम्स घेते? 3 टाइम्स. म्हणजे टोटल किती अमोनियम झाले? 4 अल्किल ग्रुप झाले. टोटल अल्किल ग्रुप्स किती झाले? 4. एक इथिल आणि 3 काय झाले तर मिथिल. हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे म्हणजे कोण आहे? तर इथाइल ट्रायमिथाइल अमोनियम. इथिल ट्रायमिथाइल काय आहे तर अमोनियम काय आहे तर क्लोराइड. ह्याला आपण moist Ag2O बरोबर रिएक्ट करतो. Have you heard moist Ag2O before this? Yes. It is moist Ag2O म्हणजे आपल्याला पाहिजे AgOH आणि AgOH काय असतंय? अनस्टेबल. अनस्टेबल असते म्हणून त्याला आपण इन सितू बनवतो. कुणापासून? moist Ag2O. पण ठीक आहे, मला पाहिजे AgOH आणि हा AgOH मी कशापासून बनवणार आहे तर मॉइस्ट काय आहे तर Ag2O आणि काय केलं तर हीट. जेव्हा इथिल ट्रायमिथिल अमोनियम क्लोराइड किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड ला तुम्ही मॉइस्ट AgOH बरोबर ट्रीट करताय तर क्लोराइड ग्रुप हा कशामध्ये रिप्लेस होतो तर OH. क्लोराइड कशात रिप्लेस म्हणजे क्लोराइडच्या जागी काय येते तर OH. ओके निमिष. सो इथं आपल्याला काय मिळतंय? जे काही टेट्रा अल्किल अमोनियम आहे तेच मिळतंय. OH मायनस प्लस बाहेर काय पडते AgCl. ठीक आहे, ही पहिली स्टेप झाली. आता ह्याला जेव्हा आपण हाय टेम्परेचरला हीट करतो तर हा डिकम्पोज होतो आणि डिकम्पोज होऊन आपल्याला अल्किन आणि टर्शरी अमाइन मिळते. हा जो टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड आहे ह्याला तुम्ही हीट करताय हाय टेम्परेचरला. जेव्हा तुम्ही त्याला हीट करताय हाय टेम्परेचरला तर तुम्हाला अल्किन, ही खूप इम्पॉर्टंट आहे हे समजून घ्या. अल्किन CH3 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 इथं काय आहे तर प्लस. ठीक आहे, इथं काय होतात तर OH काय होतात तर मायनस. आपण ह्याला हाय टेम्परेचरला काय केलं? हीट केलं. मी तुम्हाला म्हटलं इथं आपल्याला अल्कइन मिळतं. काय मिळतं? अनसॅच्युरेटेड. मग ह्या तिघांमध्ये अनसॅच्युरेटेड हाच देऊ शकतो इथं या केसमध्ये. पण नॉर्मली इथं जो अल्किन मिळतो तो अकॉर्डिंग टू हॉफमन्स एलिमिनेशन मिळतो. तुम्हाला हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे काय असते? हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे अँटी-सेटझॅप्स रूल. हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे कसला रूल असतो? हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे कसला रूल असतो? अँटी-सेटझॅप. सेटझॅप काय म्हणतो? सेटझॅप म्हणतात की अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याला अल्किल ग्रुप्स काय असतील जास्त, तो काय फॉर्म होणार तर मेजर प्रोडक्ट. तो काय फॉर्म होणार आहे? मग अँटी-सेटझॅप रूल म्हणजेच हॉफमन्स एलिमिनेशन. म्हणजे या केसमध्ये
बेसिक. त्यानंतर मग फोर्टीन एक अल्काइल ग्रुप येतं. मग त्यानंतर ब्यूट डॅश 1 डॅश ई आणि एकच अल्काइल येते. ब्यूट डॅश 2 डॅश ई ला किती अल्काइल ग्रुप येतात? मी काय सांगते लक्षात घ्या की ह्या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये ह्याचं जेव्हा मी हीट करणार आहे टेट्रा अल्किल अमोनियम सॉल्ट, ह्याचं नाव काय आहे? इथिल ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साइड. याला जेव्हा मी हीट करणार मला दोन प्रोडक्ट मिळणार. एक प्रोडक्ट टर्शरी अमाइन आणि एक अल्किन मिळणार. अल्किन जो मिळणार आहे तो असा मिळणार की ज्याच्याकडे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय असायला पाहिजे? मिनिमम. म्हणजे अँटी सेटझेफ रूल. आणि अँटी सेटझेफ रूलचा एलिमिनेशन म्हणजेच हॉफमन्स एलिमिनेशन. म्हणजे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्काइल ग्रुप्स काय असायला पाहिजे? मिनिमम. काय मिनिमम असायला पाहिजे? काय मिनिमम असायला पाहिजे? अल्काइल ग्रुप. आता इथं बघा ह्या सगळ्या लफड्यांमध्ये जो CH3 CH2 आहे तोच अल्किन देऊ शकतो. CH3 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 अल्किन ग्रुप देऊ शकतात. ठीक आहे. मग इथं ब्रेकिंग झालं तर कसं होतं बघा. हा अल्फा कार्बन कन्सिडर करूया आणि हा कोणता कार्बन कन्सिडर करूया? बीटा. मग अल्फाचा हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. बीटाचा एक हायड्रोजन ऍटम काय झाला? रिमूव्ह झाला. काय म्हणजे तर काय होणार आहे? CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2. CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2. पुढं पुढं जर हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. तर याचा जो बॉन्ड पेअर होता हा परत कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. आणि त्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज येस म्हणजे इथं काय आहे? CH3 किती टाइम्स? 3 टाइम्स. CH3 किती टाइम्स? CH3 3 टाइम्स इथं काय होणार आहे? N येणार का? येस ऑर नो? प्लस आता प्लस काय? तर इथला OH जो आहे आणि बीटा कार्बन मधला हायड्रोजन रिमूव्ह झाला की नाही झाला? प्लस H2O. म्हणजे तुम्हाला काय मिळाला? एक हॉफमन्स एलिमिनेशनचा प्रोडक्ट अल्किन आणि टर्शरी अमाइन. आणि काय मिळालं? हा टर्शरी अमाइन कोण आहे तर ट्राय मिथिल अमाइन. काय? ट्राय मिथिल काय आहे तर अमाइन. समजणार? आणि एकदा सांगते हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन कोणाबरोबर कॅरी आउट करतो? हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन आपण टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड बरोबर क्रिएट करतो. आणि त्या टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडला सिल्वर हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करतो जो की अनस्टेबल आहे. आता मोइस्ट Ag2O पासून बनवलेला. हीट करून आपल्याला काय मिळणार आहे? टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड AgCl मिळणार आहे. आणि हा जो टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड आहे फक्त हीट केलं तर तुम्हाला एक अल्किन आणि श्रेयमन मिळणार आहे. अल्किन कोण मिळणार? अँटी सेटझेफ रूल प्रमाणाचा. अँटी सेटझेफ रूल म्हणजे कसं एलिमिनेशन? हॉफमन्स एलिमिनेशन. म्हणजे क्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ग्रुप साइड मिळणार आहे मिनिमम असा अल्किन मिळणार आहे. मी तर सगळ्यात बेसिक एक्झाम्पल घेतलेलं होतं. जरी तो 2 इथाइल ग्रुप जरी असले असतील किंवा 3 इथाइल ग्रुप आणि 1 इथाइल ग्रुप जरी असला असता त्यातला एक इथाइल ग्रुपच कशामध्ये कन्वर्ट झाला असता? अल्किन. आणि राहिलेले कशामध्ये कन्वर्ट झाले असते तर टर्शरी कशामध्ये कन्वर्ट झाले असते? इथं एलिमिनेशन हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे कसं बोलायचं? अँटी सेटझेफ रूल. अँटी सेटझेफ रूल क्रॉस कार्बन कार्बन बॉन्ड अल्काइल ग्रुप्स काय असायला पाहिजे? मिनिमम. बेसिक अल्किन ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय असतात? मिनिमम. तो इथीन आहे. कोण आहे तो? कोण आहे तो? इथीन. बेसिक सोल्युशन आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण ह्याचं. ठीक आहे. बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH2 CH3 CH2 CH3 CH3 N प्लस आणि Br काय तर मायनस. त्याचं नाव काय आहे? डाय इथिल मिथिल N प्रो
ब्रोमाइड, जो की टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड आहे, जो की टेट्रा अल्किल अमोनियम काय आहे तर हॅलाइड. त्याला आपण पहिला कशाबरोबर ट्रीट करतो? सिल्वर हायड्रॉक्साइड AgOH. सिल्वर हायड्रॉक्साइड मॉइस्ट Ag2O प्लस काय असते तर H2. मॉइस्ट Ag2O प्लस काय असते तर H2. ठीक आहे, मग इथं काय येणार आहे? Br च्या जागी काय येणार आहे? OH आणि OH च्या जागी काय येणार आहे तर Br. मग इथं काय करायचं? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथं N, इथं काय येणार आहे CH3, इथं CH2CH3 आणि इथं CH2CH3, यावरती प्लस आणि OH काय असणार आहे मायनस. ह्याच्या पुढे आपण काय करणार आहे? जो काय बनवलाय तो काय नाव सेम, डाय इथिल मिथिल एन प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साइड आहे हा. काय आहे? अमोनियम काय हायड्रॉक्साइड. ह्याला हीट केलं, ह्याला हीट केल्यानंतर ना एलिमिनेशन होणार आहे. कसलं एलिमिनेशन होणार आहे? हॉफमन्स एलिमिनेशन होणार आहे. हॉफमन्स एलिमिनेशन काय म्हणतो? अल्किन कोण असणार आहे? अल्किन कोण असणार आहे? ज्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस मिनिमम काय आहेत अल्काइल ग्रुप्स. मग तुम्हाला काय म्हटलं, जर त्याच्यामध्ये इथाइल असेल तर त्यातला एक इथाइल तुम्हाला काय देणार आहे? एक इथाइल तुम्हाला काय देणार आहे? अल्किन. मग ठीक आहे, परत हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा. मग अल्फा कार्बनला हा बॉन्ड काय झाला ब्रेक, बीटा कार्बन मधले हायड्रोजन ऍटम काय झाला रिमूव्ह. मग आपल्याला भेटताना इथं काय येणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस इथं बाय प्रोडक्ट दिला काय Ag काय मिळणार तर Br प्रेसिपिटेट. ठीक आहे, पहिलं काय हा बघा, हा बॉन्ड पेअर जेव्हा ब्रेक झाला, बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे दोन, आणि टर्शरी अमाइन मिळणार. टर्शरी अमाइन CH3 CH2 CH2N CH3 परत CH2 काय येणार आहे तर CH3 प्लस काय बाहेर पडणार आहे वॉटर. कसा वॉटर तर इथला OH, हे बघा ठीक आहे, इथं घेऊया हा अल्फा आणि हा काय घेऊया तर बीटा. तर इथला H आणि इथला काय रिमूव्ह होणार आहे तर OH, आणि हा कशामध्ये कन्वर्ट झाला तुमच्या अल्किन मध्ये, आणि बाकी राहिलेले कशामध्ये कन्वर्ट झाले तर टर्शरी अमाइन. हा टर्शरी अमाइन IUPAC नेम जर ह्याचा घेतला तर हा कोण आहे सांगा N डॅश इथिल N डॅश मिथिल प्रोपेन अमाइन. कोण आहे N डॅश इथिल N डॅश मिथिल प्रोपेन काय आहे तर अमाइन, आणि अल्किन कोण आहे तर इथिन. याला म्हणतात हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. कसली रिएक्शन म्हणतो समज मिळणार आहे? हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे ती त्याचं जे काय अल्किन असणार आहे ते अकॉर्डिंग टू काय असणार आहे अँटी सेटझर म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किल ग्रुप्स काय असणार आहे मिनिमम. या the next property we are going to discuss is acylation of amine. इथं बघा, आपण इथं असायलेशन ऑफ अमाइन बघणार, बेन्झोइलेशन ऑफ अमाइन बघणार, त्यानंतर ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड बघणार आहे, ऍक्शन ऑफ हिन्सबर्ग रिएजंट बघणार आहे. या सगळ्या केसेस मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनच रिॲक्ट करतो, टर्शरी अमाइन रिॲक्ट करत नाही. का तर टर्शरी अमाइन कडे रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नसतंय, हा एक रिझन आहे. कोण नसतं टर्शरी अमाइन कडे रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नसते. असायलेशन ऑफ अमाइन मध्ये बघा, जर तुम्ही एखादा प्रायमरी अमाइन घेतला CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर NH2, ह्याला ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहाइड्राइड
ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन, कारण रिॲक्शन घडल्यानंतर जो बाय प्रोडक्ट आहे तो HCl आहे, जो की स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण मीडियम कशाचा वापरतो? स्ट्रॉंग बेसचा. कसा मीडियम वापरतो? स्ट्रॉंग बेसचा. सो ऍक्च्युली होतंय काय, तर हा जो 2 हायड्रोजन ऍटम आहेत त्यातला एक हायड्रोजन ऍटम हा CH3C डबल बॉन्ड O ग्रुपना काय होतो तर रिप्लेस. सो आपल्याला मिळताना काय मिळते? CH3 सिंगल बॉन्ड NH, कारण एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला, रिप्लेस झाला कशा बरोबर? ऍसिटिल ग्रुप बरोबर. C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? HCl. सो हा NH ग्रुपला कोण जॉईन आहे तर मिथाइल. सो N डॅश मिथिल, N डॅश मिथिल काय असणार आहे? ऍसिड अमाइड. N डॅश मिथिलाचं नाव काय असणार आहे? ऍसिड अमाइड. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? जेव्हा प्रायमरी अमाइन, असायलेशन ऑफ अमाइन मध्ये हा प्रायमरी अमाइन कोण आहे तर मिथाइल अमाइन. जेव्हा प्रायमरी अमाइन ऍसिटिल क्लोराइड, आता इथं ऍसिड क्लोराइड कोण आहे? ऍसिटिल क्लोराइड कोण आहे? ऍसिटिल क्लोराइड. अजून एक बघा प्रायमरी अमाइन CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश काय आहे तर NH2, हा पण प्रायमरी अमाइनच आहे. का प्रायमरी अमाइन आहे? नायट्रोजनला एकच अल्काइल ग्रुप जॉईन आहे. ह्याला जर आपण ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केला, ऍसिटिक अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O काय येणार आहे? CH3. कोणाबरोबर? पायरिडिन. इथं काय येणार आहे? CH3C डबल बॉन्ड O काय येणार आहे? प्लस, आणि हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर मायनस. ठीक आहे. आता इथं रिप्लेसमेंट काय होणार आहे? हायड्रोजन ऍटम ऍसिटिल ग्रुपने रिप्लेस होणार आहे. हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस होणार आहे? ऍसिड. सो इथे येताना काय होणार आहे? CH3 CH2 डॅश काय येणार आहे? NH. मग ऍसिटिल ग्रुप म्हणजे हा काय आहे? C डबल बॉन्ड O काय आहे तर CH3 प्लस बाहेर पडताना काय बाहेर पडणार? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि इथला हायड्रोजन ऍसिटिक ऍसिड. मग ऍसिड बाहेर पडतंय, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण रिॲक्शन मीडियम काय करतो? स्ट्रॉंग बेसची, दॅट इज पायरिडिन. आता ह्या केस मध्ये बघा, हा जेव्हा तुमचा अमाइन, प्रायमरी अमाइन जेव्हा ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिटिल अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट होते तर आपल्याला अमाइड्स मिळतात, ऍसिड अमाइड्स. काय मिळतात? ऍसिड अमाइड्स म्हणजे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2 असा प्रकार. आता NH2 चा फक्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन अल्किल ग्रुप जॉईन झाले. CH3C डबल बॉन्ड O NH. ह्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय झालाय? अल्काइल. समज में आ रहा है का? येस और नो? हा, मग आता हा पॅराडिन झाला आणि हा काय झाला तर सबस्टिट्यूट. आता अमाइड्स काय झाले? अमाइड्स झाले. काय झाले? आता त्याचं नाव काय असणार आहे? CH3C डबल बॉन्ड म्हणजे ऍसिडच, ऍसिटिक ऍसिडचा ऍसिड, ऍसिड अमाइड आहे. हा कसला ग्रुप आहे? ह्या नायट्रोजनला डायरेक्टली CH3CH2 जॉईन आहे ना. कोणता ग्रुप आहे हा? इथाइल. कोणता ग्रुप आहे? सो याचं नाव काय आहे तर N डॅश इथिल ऍसिड काय झालं तर अमाइड. लक्षात येते का? हे कोणासाठी झालं? प्रायमरी अमाइन्स. कोणासाठी झालं? प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन प्लस ऍसिड हॅलाइड्स किंवा ऍसिड अनहायड्राइड्स काय देतात? N अल्किल ऍसिड अमाइड्स. N अल्किल काय देतात? ऍसिड अमाइड्स. आणि बाय प्रोडक्ट काय देतात तर ऍसिड्स, ज्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय वापरलेला असतो? स्ट्रॉंग बेस. हे असायलेशन ऑफ प्रायमरी अमाइन झालं.
काय झालं असायलेशन? प्रायमरी अमाइन्स. एकच मिनिट हे लिहून घ्या. आता नेक्स्ट हा इथं लक्ष द्या सगळ्यांनी पहिलं जरा. हा काय आहे? असायलेशन ऑफ अमाइन्स आहे. प्रायमरी अमाइनचं बघितलं आपण. नेक्स्ट आपण कशाचं बघणार आहे? सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप असतात? 2. CH3 इथं काय आहे तर N, इथं काय आहे तर CH3, इथं काय आहे तर H, NH, CH3 हा सेकंडरी अमाइन आहे. ह्या सेकंडरी अमाइनला परत मी जर कशाबरोबर ट्रीट केलं? ऍसिटिल क्लोराइड CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. आता इथं ऍसिल क्लोराइड कोण आहे? मी IUPAC नेम नाही लिहिते, यांचं कॉमन नेम लिखते. एक कार्बन असेल फॉर्मिक ऍसिड, 2 कार्बन असतील ऍसिटिक ऍसिड, 3 कार्बन असतील तर प्रोपियोनिक ऍसिड. तसं हा कोण आहे? 3 कार्बनचा कोण आहे तर प्रोपियोनिल क्लोराइड. कोण आहे? प्रोपियोनिल क्लोराइड. परत CH3C डबल बॉन्ड O प्लस आणि इथं नायट्रोजन मायनस आणि हायड्रोजन काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. रिएक्शन होत असताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत आहे? पायरिडीनच्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत आहे? पायरिडीनच्या. मग इथं मिळताना काय मिळतं? CH3NCH3 इथं C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय येणार आहे तर HCl. ह्याचं नाव काय सांगा? ह्या नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप आहेत? 2. कारण जेव्हा ऍसिड ग्रुप जॉईन झाला त्यावेळी तुमचा अमाइड पॅरेंट झाला. CH3CH2C डबल बॉन्ड NH2 पॅरेंट झाला आणि त्याचे फक्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय आले तर अल्काइल ग्रुप आले. काय आले? अल्काइल. सो इथं नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप आहेत? 2. म्हणजे याचं नाव काय येणार आहे? N, डॅश डाय मिथाइल N, डॅश डाय मिथाइल. आता 1, 2, 3 किती कार्बन आहेत? 3. मग कॉमन नेमिंग मध्ये हा काय? प्रोपियोन अमाइड. कॉमन नेमिंग मध्ये प्रोपियोन अमाइड. IUPAC नेमिंग मध्ये प्रोपेन अमाइड. काय अमाइड? मग इथं काय येणार आहे? N, डॅश डायमिथिल काय असणार आहे तर प्रोपेन. काय असणार आहे तर अमाइड. N, डायमिथिल काय असणार आहे? प्रोपेन अमाइड. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. इथं मी ऍसिल क्लोराइड वापरला. काय यूज केला? काय यूज केला? ऍसिल क्लोराइड. अनहायड्राइड वापरला तर फक्त बाय प्रोडक्ट काय होणार आहे? चेंज. कार्बोक्सिलिक ऍसिड येणार बाय प्रोडक्ट. कार्बोक्सिलिक ऍसिड येणार. बाय प्रोडक्ट काय येणार? काय येणार बाय प्रोडक्ट? कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं बघा परत CH3CH2N सिंगल बॉन्ड CH3 इथं काय आहे तर H. ह्याचं नाव काय आहे? इथिल मिथिल काय आहे तर अमाइन. ह्या इथिल मिथिल अमाइनला आपण कशाबरोबर ट्रीट केला? परत CH3C डबल बॉन्ड Cl. ह्याचं नाव काय आहे? ऍसिटिल. 2 कार्बनचा ऍसिटिल काय असणार आहे तर क्लोराइड. ठीक आहे. परत हा नायट्रोजन मायनस आणि हायड्रोजन काय असणार आहे? प्लस. सॉरी ऍसिटिल क्लोराइड नको, ऍसिटिक प्रोपियोनिक अनहायड्राइड घेऊया. इथं अनहायड्राइड घ्यायला पाहिजे ना. एक्झाम्पल अनहायड्राइडचं आपण घेतोय. CH3CH2C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH2CH3 हा CH3CH2C डबल बॉन्ड प्लस आणि हा पूर्ण ग्रुप राहिलेला काय असणार आहे तर मायनस. हा ना. मग प्लसला काय रिप्लेस होत आहे? प्लस. प्लस म्हणजे कोणता पार्ट? हा वाला पार्ट. हा रिप्लेस होणार आहे आणि आपल्याला ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते?
ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? पायरिडिन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळते? CH3 CH2N CH3 परत इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O CH2 काय येणार आहे तर CH3 आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. बाय प्रोडक्ट काय असणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. मग ह्याचं नाव काय आहे? हा प्रोपेनमाइड आहे. CH3 CH2 C डबल बॉन्ड O 3 कार्बनचा. प्रोपिऑन कॉमन नेमिंग, प्रोपेन IUPAC नेमिंग, N आहे म्हणून अमाइड. NH2 चा भाऊ आहे आणि याला किती अल्काइल ग्रुप आहेत? 2. मग एका नायट्रोजनला इथिल ग्रुप आहे आणि ह्याच नायट्रोजनला काय आहे? मिथिल. मग IUPAC नेमिंग प्रमाणे काय येणार आहे? N- इथिल, N- मिथिल. 3 कार्बन आहेत म्हणून काय येणार आहे? प्रोपेन आणि पुढे काय येणार आहे तर अमाइड. आलं का लक्षात? हा कशाची रिएक्शन झाली? ही कशाची रिएक्शन झाली? सेकंडरी अमाइन. प्रायमरी अमाइन एन अल्किल अमाइड्स देतात. एन अल्किल्स काय देतात? ऍसिड अमाइड्स किंवा एल अल्किल ऍसिड अमाइड्स म्हणतो आपण. ऍसिड अमाइड्स. मग 2 कार्बन असतील तर ऍसिड, 3 कार्बन असतील तर प्रोपिऑन, 4 कार्बन असतील तर ब्युट्रा. हे कॉमन नेमिंग आहेत कार्बोक्सिलिक ऍसिडच्या डेरिव्हेटिव्हचे. हे कॉमन नेमिंग कोणाचे आहेत? कार्बोक्सिलिक ऍसिडच्या डेरिव्हेटिव्हचे. हे प्रायमरी अमाइनचा एन अल्किलच मिळते. सेकंडरी अमाइनला N, N N. कारण दोन्ही अल्काइल ग्रुप काय होते? सेम, म्हणून N, N डायमिथिल घेतलं आणि वेगवेगळे होते म्हणून अल्फाबेटिकल ऑर्डर N इथिल आणि काय घेतलं तर N मिथिल. समजतंय का मयंक? यस ऑर नो? अमाइड ग्रुप झाले. आपण काय म्हणतो अमाइन्स बेसिक असतात ना, NH3 NH2 प्रायमरी अमाइन्स बेसिक असतात ना. इथं बघा, जर आपण इथं टर्शरी अमाइन, हे कसले अमाइन्स होते सगळे? हे दोन्ही कसले अमाइन्स आहेत? सेकंडरी अमाइन. जर आपण काय घेतला टर्शरी अमाइन घेतला. काय घेतला बाळांनो? काय घेतला? टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइनला जर आपण कोणत्याही ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट केला, ऍसिटिल क्लोराइड, प्रोपिऑनिल क्लोराइड, ब्युट्रिल क्लोराइड, कॅप्रिल क्लोराइड, व्हॅलरिल क्लोराइड किंवा IUPAC नेमिंग मध्ये इथेनॉइल क्लोराइड, ब्युटेनॉइल क्लोराइड, प्रोपेनॉइल क्लोराइड, नो रिएक्शन. Why no reaction? Why no reaction टर्शरी अमाइनच्या केसमध्ये? कारण टर्शरी अमाइन कडे रिप्लेसेबल हायड्रोजन आहे का? सेकंडरी अमाइन कडे होता. रिप्लेसेबल हायड्रोजन किती होते? 2. इथं रिप्लेसेबल हायड्रोजन किती आहे? 1. सेकंडरी अमाइनच्या केसमध्ये. टर्शरी अमाइनच्या केसमध्ये एकही. समझ में आ रहा है? यस और नो? आता हा जो आपण असायलेशन ऑफ अमाइन बघतो त्यामधलाच एक सेकंड पार्ट आपण बघतो, बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन्स. व्हॉट ऑफ अमाइन्स? बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन्स. आता व्हॉट इज बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन्स? हा इथं लक्ष द्या. व्हॉट इज बेन्झॉइलेशन ऑफ व्हॉट? अमाइन्स. जरा इथे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. बेन्झोनिल क्लोराइड वापरणार आपण इथं. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन घेतात आणि वापरताना काय वापरणार आहे? बेन्झोनिल क्लोराइड. आपल्याला बेन्झामाइड मिळणार. काय मिळणार आहे? बेन्झामाइड. हे बघा, इथे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 नील NH2 हा प्रायमरी अमाइन आहे, इथिल अमाइन आहे. कोण आहे हा? कोण आहे?
प्रायमरी अमाइन, इथिल अमाइन. हु इज दिस? दिस इज प्रायमरी अमाइन. त्याचं नाव काय आहे तर इथिल अमाइन. ह्याला मी कशा बरोबर ट्रीट करणार आहे? बेन्झोनिल क्लोराइड. बेन्झोनिल क्लोराइड C6H5 C डबल बॉन्ड O Cl. बेन्झोनिल क्लोराइड. बेन्झोनिल क्लोराइड. परत काय वेगळं होणार आहे का? ह्यातला एक हायड्रोजन आणि ह्यातला एक क्लोरीन रिमूव्ह होणार आणि ते जॉईन होणार आहे. ते जॉईन होणार. परत रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आपण करणार आहे? पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहे. मग आपल्याला मिळताना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH C डबल बॉन्ड O C6H5. मग ह्या नायट्रोजनला कसला ग्रुप आहे? इथाइल. सो इथं काय लिहिणार आहे आपण? N डॅश इथिल बेन्झीन अमाइड प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? HCl. ह्याला म्हणतात बेन्झोइलेशन. का म्हणतो आपण ह्याला बेन्झोइलेशन? कारण आपण बेन्झोनिल क्लोराइड वापरतोय. काय वापरतोय? काय वापरतोय? बेन्झोनिल क्लोराइड. हा, आता नेक्स्ट हा प्रायमरी अमाइन आहे. तसाच काय असणार आहे तर सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड CH3. हा इथिल अमाइन होता. हा कोण आहे? इथिल अमाइन. हा कोण आहे? इथिल मिथिल अमाइन. कोण आहे हा? इथिल मिथिल अमाइन. ह्याला परत कशा बरोबर ट्रीट करणार आहे? बेन्झोनिल क्लोराइड. कशा बरोबर ट्रीट करणार आहे? बेन्झोनिल क्लोराइड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडीन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडीन. इथला हायड्रोजन ऍटम आणि इथला क्लोरीन ऍटम काय करणार आहे? रिमूव्ह. काय केलं लक्षात येते का? सेकंडरी अमाइन आहे ना. सेकंडरी अमाइन आहे तर इथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन काय केला? रिमूव्ह. आणि त्याला चिटकवलं, जोडलं. मग इथं काय येणार आहे? CH3 CH2N CH3 C डबल बॉन्ड O C6H5. ह्याचं नाव काय आहे? N डॅश इथिल डॅश N डॅश मिथिल बेन्झीन. काय बेन्झीन? बेन्झीन अमाइड प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? HCl. आणि जर आपण हा कसला अमाइन होता? हा सेकंडरी अमाइन होता. मला सांगा, जर आपण टर्शरी अमाइन घेतला असता, काय घेतला असता? टर्शरी अमाइन CH3 N CH3 CH3 प्लस Cl C डबल बॉन्ड O C6H5. काय झालं असतं इथं? होणार आहे काहीतरी रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. रिएक्शन होणार आहे का? का रिएक्शन होणार नाही? टर्शरी अमाइन आहे, बरोबर आहे, पण टर्शरी अमाइन कडे नो रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम. काय आहे? नो रिप्लेसेबल हाइड्रोजन एटम. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है, नोट डाउन करून घ्या. असाइलेशन ऑफ अमाइन्स. असाइलेशन ऑफ अमाइन्स हा झालाय काय? सेकंडरी अमाइन व्हायचंय का? हा, असाइलेशन ऑफ अमाइन्स मध्येच काय प्रकार आहे? बेन्झोइलेशन ऑफ अमाइन. बेन्झोइलेशन मध्ये आपण काय वापरतो? ऍसिल हॅलाइड. ऍसिल क्लोराइड ऐवजी बेन्झोइल क्लोराइड. काय वापरतो? लिहून घ्या, नोट डाउन करून घ्या.
See, the next property we are going to discuss is action of nitrous acid HNO2 on amines. And this is one of the most useful distinguishing test to identify if the given amine is primary, secondary or tertiary. So action of nitrous acid on amine is one of the most eligible distinguishing test for amine to be primary, secondary or tertiary. आता सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. फॉर प्रायमरी अमाइन बघा. आता सगळ्यात पहिला एक मज्जा सांगते. हा नायट्रस ऍसिड असतो की नाही HNO2, हा अनस्टेबल असतो. कसा असतं? अनस्टेबल. आणि जर एखादा कंपाऊंड अनस्टेबल आहे तर आपण त्याला कसं बनवतो? इन सिटू. इन सिटूचं मीनिंग काय बाळांनो? येस, फ्रेशली काय असतंय तर प्रिपेअर्ड. काय असतंय? काय असतंय? काय असतंय? फ्रेशली काय असते तर प्रिपेअर्ड. सो इथं बघा, फॉर प्रायमरी अमाइन जर आपण घेतलं, प्रायमरी अमाइन काय असते? R डॅश काय असते तर NH2. नायट्रस ऍसिड तर अनस्टेबल आहे म्हणून आपण फ्रेशली प्रिपेअर कोणापासून बनवतो त्याला? सोडियम नायट्राइट NaNO2 प्लस डायल्यूट HCl at low temperature. At low temperature. Na काय येणार आहे तर इथं Cl. इथे बघा, हा प्रायमरी अमाइन आहे, ह्याला NaNO2 बरोबर ट्रीट केला प्लस 2 टाइम्स HCl. आपण बॅलेन्सिंग साठी 2 टाइम्स HCl वापरतो. ऍक्च्युली हा कोण आहे? ऍक्च्युली हा कोण आहे? ए निल्या, बस की तोंड बंद कर की. मग कोण बोललं? मैत्रे फटके खाणार मग. 273 टू काय येणार आहे तर 278 केल्विन. So primary amine when treated with nitrous acid, but nitrous acid is unstable, म्हणून आपण त्याला NaNO2 plus 2HCl पासून बनवतो. तर आपल्याला बाळांनो इकडे लक्ष आहे, इकडे लक्ष आहे. R डॅश हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन. किती नायट्रोजन आहेत? 2. R डॅश N2 प्लस Cl मायनस हा हायली अनस्टेबल प्रोडक्ट मिळतो, ज्याला म्हणतो आपण अल्किल डायॲझोनियम क्लोराइड. काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो आपण याला? अल्किल डायॲझोनियम क्लोराइड. हा अनस्टेबल आहे आणि याचे बाय प्रोडक्ट जे असतात, इथले 2 हायड्रोजन, इथले 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन, म्हणजे -2 टाइम्स H2O आणि मायनस NaCl. हा सोडियम आणि हा क्लोरीन. हे बाय प्रोडक्ट्स मिळतात. हा हायली अनस्टेबल आहे, हा हायली अनस्टेबल आहे, तर हा हायड्रोलाइज होतो वॉटर बरोबर ऍसिडिक कंडिशनला आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय? अल्कोहोल R डॅश OH. कसं? तर हा N2 प्लस Cl ग्रुप जो आहे तो कशाने मिळतो? OH. ठीक आहे. फक्त N2 काय होतं तर बाहेर पडतं आणि बाय प्रोडक्ट काय येते तर HCl. हायड्रोजन आणि क्लोरीन काय देते? HCl. म्हणजे समजून घ्या की प्रायमरी अमाइन हा नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्ट होऊन जो अल्किल डायॲझोनियम क्लोराइड बनवतो, तो हायली काय असतो तर अनस्टेबल असतो. त्यामुळे तो इझिली हायड्रोलाइज होतो आणि काय देतो? अल्कोहोल. सोप्या भाषेत नायट्रस ऍसिड प्रायमरी अमाइन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर काय देतो? समझ में आ रहा है? येस और नो? पण हा जर प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असेल C6H5
NH2 प्लस बाकी सगळं सेम NaNO2 प्लस 2 टाइम्स काय तर HCl ऍट 273 टू 278 काय येणार आहे तर केल्विन. इकडे आपल्याला मिळताना काय मिळते C6H बाय N2 प्लस Cl मायनस हा जो आहे ना बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, हा कोण आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड प्लस बाय प्रोडक्ट ह्याचं काय असणार आहे तर NaCl प्लस H2 2 टाइम्स H2. हा स्टेबल असतो बाळांनो, हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतो. हा काय असतो आणि हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड आहे, स्टेबल प्रोडक्ट आहे म्हणून आपण ह्याचं सेपरेट रिएक्शनच बघतो बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचे. काय बघतो आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचे सेपरेट रिएक्शन्स बघतो. पुढं रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप आणि रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. पण एलिफॅटिक अमाइन पासून जो मिळालेला नायट्रस ऍसिडचा ऍक्शन होऊन अल्किल डायझोनियम सॉल्ट आहे तो अनस्टेबल आहे, तो डिकम्पोज होऊन अल्कोहोल देते. पण अरोमॅटिक अमाइन काय करते तर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड जो की स्टेबल आहे, रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. हे झालं प्रायमरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन जर आपण घेतला R-N-R इथं H प्लस OHN डबल बॉन्ड O, हा नायट्रस ऍसिड HNO2 लिहिण्याचा प्रकार आहे. असं लिहितो आपण नायट्रस ऍसिड. हा नायट्रस ऍसिड अनस्टेबल आहे, मिळाला कुठून NaNO2 प्लस डायल्यूट HCl लो टेम्परेचर 273 टू 278 केल्विन. इथं असंच लिहायचं, इथं नायट्रस ऍसिडच डायरेक्टली वापरायचं. मागच्या केसमध्ये वापरायचं नाही, ह्याच्या केसमध्ये वापरायचं. वेगवेगळे कंडिशन्स आहेत, वापरायचे आहे तसे वापरायचे. पुढे काय होणार आहे हायड्रोजन आणि हा OH. सेकंडरी अमाइनचा हायड्रोजन, सेकंडरी अमाइनचा हायड्रोजन आणि नायट्रस ऍसिडचा OH रिमूव्ह होते आणि आपल्याला RNR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O प्लस काय बाहेर पडतंय H2O. आपल्याला मिळतंय N, N डाय अल्किल नायट्रोसो अमाइन, सॉरी N अल्किल नायट्रोसो अमाइन. काय मिळते आपल्याला N डॅश अल्किल काय मिळते तर नायट्रोसो काय मिळते तर अमाइन, जो की येलो ऑइली लिक्विड असतं. जो की कसला लिक्विड असतं येलो ऑइली लिक्विड. म्हणजे जर एखादा अमाइन आहे आणि तो जर नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्ट झाला नील आणि येलो ऑइली लिक्विड मिळाला तर तो अमाइन काय होता सेकंड. सेकंडरी अमाइन बद्दल झाला. टर्शरी अमाइन R3N प्लस नायट्रस ऍसिड सगळा आरोवरती आहे तसं लिहा NaNO2 प्लस डायल्यूट HCl what no reaction because it does not contain any replaceable hydrogen atom. इधर सर्टन टाइम्स मध्ये काय होतंय ऍडिशन प्रोडक्ट आपण दाखवतो पण तो काय ऍडिशन प्रोडक्ट तेवढा एलिजिबल नाहीये. बोलिए ये वाला हा सेकंडरी. हा टर्शरी अमाइनला ओपन करून पण लिहू शकतो आपण. इथं N, इथं R, इथं R, इथं R. ओपन स्ट्रक्चर, तो क्लोज स्ट्रक्चर झाला. समजतंय का येस ऑर नो? ठीक आहे, हे समजलं सगळं. ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन फोटो काढून घ्या. ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन